नमस्कार. मी याआधी 3 गोष्टी सांगितल्यात. एक एका गाढवाची गोष्ट, दुसरी एका गाढवाची पुढची गोष्ट आणि खूप आधी एक गोष्ट सांगितली होती, जी तुम्हाला मी दाखवतो. त्याची लिंक पण कदाचित बायोमध्ये देईल. ते म्हणजे एका म्हाताऱ्याची गोष्ट. या 3ही गोष्टी माझी विनंती आहे की पूर्णतः काल्पनिक समजा आणि तुम्ही कुठे ओढून ताणून संबंध जोडत असाल तर ते तुमच्या जबाबदारीवर जोडा. ज्यांना वाटतंय की ह्या अमक्याशी संबंधित आहे त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर करावेत. आता कोणाच्या कमेंटला मी रोखू शकत नाही, त्यामुळं कमेंटमध्ये कोणी काय म्हटलं तर ती कमेंट कर्त्याची जबाबदारी असेल असं मी कायदेशीरदृष्ट्या सांगून ठेवतो. चला, आपल्याला गोष्ट सांगायची पूर्णतः काल्पनिक, एका म्हाताऱ्याची पुढची. पण याआधी या गोष्टीत, एका म्हाताऱ्याच्या आधीच्या गोष्टीत मी काय सांगितलं होतं ते कळलं पाहिजे. आता हे कथानक वेब सिरीज सारखं आहे. म्हाताऱ्याची गोष्ट, गाढवाची गोष्ट एकमेकात इंटरलिंकिंग आहेत आणि तेच अगदी स्पष्ट करतोय. म्हणजे गाढवाच्या गोष्टीतलं गाढव हे त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यावर, पोरीसोबत लग्न करून देत, पोरीला म्हटलेलं गाढवासोबत लग्न लावून देईन, त्या आशेवर ते काम करत होतं. आता मी तुम्हाला म्हाताऱ्याची पुढची गोष्ट सांगतोय जी फार रंजक आहे. म्हाताऱ्याची गोष्ट आधी काय सांगितली होती? म्हातारा एक असतो, म्हातारा जो अत्यंत त्रासदायक, गावासाठी त्रास देणारा, आणि मग त्यानं मृत्यूच्या समयी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं की मी तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, या त्रासाच्या बदल्यात तुम्ही मला एक शिक्षा द्यावी, म्हणजे गावाला शिक्षा दिली असं वाटणार नाही. मग गावाला बोलवून गावाला सांगितलं की मला एक शिक्षा द्या, मी मेल्यावर माझ्या मागच्या भागात, पार्श्वभागात बांबू घाला आणि बांबू घालून माझं प्रेत गावच्या बाहेर लटकून ठेवा. गाव म्हणलं एवढं कुठं घाण वागायचं असतं का? असं करायचं नसतं. शेवटी म्हातारा मरतो, पण गावकऱ्याला मान्य करायला लावतो की शिक्षा दिली पाहिजे, गावाच्या भल्यासाठी तो करतो. शेवटी गावकरी त्याची अंतिम इच्छा म्हणून तो मेल्यावर त्याच्या मागच्या भागात बांबू घालून प्रेत गावाच्या वेशीवर लावणार असतात. तेवढ्यात गावात पोलिसांची गाडी येते, सगळ्या गावकऱ्यांना घेऊन जाते आणि सांगते की म्हाताऱ्यानं मरण्याआधी तक्रार दिली होती, गावकऱ्यांनी गांडीत बांबू घालून मारून टाकू अशी धमकी दिलेली आहे. म्हातारं मेल्यावर सुद्धा करामती निघालं. आता तुम्हाला हे सगळं झालं, ही गोष्ट कळल्यानंतर आता तुम्हाला पुढची गोष्ट काय ऐकायची आहे? तर पुढची गोष्ट अशी आहे की मी जी गाढवाची गोष्ट आणि म्हाताऱ्याची गोष्ट सांगितली होती, म्हातारं मरण्याच्या आधी काय काय घडलं होतं आतल्या बाजूला, ते तुम्हाला मी सांगतोय, कारण तशी स्थिती आलेली आहे सांगण्यासारखी, गोष्ट सांगण्यासारखी. असं हळूहळू खुलाशावर सांगावी ना गोष्ट. गंमत अशी आहे की म्हातारा खरंच गावकऱ्याला बोलवल्यानंतर आजारी पडला. गावकऱ्यांनी होकार दिला की आता आम्ही तुम्हाला करू, तुमची इच्छा आहे मान्य करू. म्हातारं आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमच्यावर कोणत्याही औषधाचा उपयोग होणार नाही आहे. आता जगातली सगळी औषधी आपल्याला वापरून झालेली आहे, सगळे उपचार करून झालेले आहेत, पण तुमचा आजारच असा भयंकर आहे की या आजाराला आता कोणतंही औषध काम करणार नाही. त्यामुळं तुमच्या विल पॉवरवर जेवढं जगाल तेवढं जगाल. औषधाची पॉवर संपलेली आहे. आता तुम्हाला जगण्यासाठी तुमचीच पॉवर दाखवावी लागणार आहे. मग आता आपल्या पॉवरवरच जगायचं आहे तर मरता मरता अनेक कांड करून जायचे आहेत, हे त्या म्हाताऱ्यानं लक्षात ठेवलेलं होतं. स्वभाव जातो का? सुंभ जळाला तरी पीळ जात नाही आणि म्हातारा मरायची वेळ आली तरी त्याचा स्वभाव काही जात नाही. मग आता एकदा का दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टरांनी औषध उपचार नको असं म्हटलंय, तर मग दवाखान्याचे पैसे तरी का घालायचे? मग तिथून लवकरच सुटका करून घेतली आणि मग आता तर प्रकृती स्थिर आहे, आता उपचार चालू आहेत, असं वातावरण बाहेर पसरवलं गेलं. मग बाकीच्यांना पत्र पाठवून झाले, आता मी फार दिवसाचा सोबती उरलेलो नाही आहे, माझे आजार पण बळावलेलं आहे, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, माफ करा, खरं तर यायचं आहे पण येणार नाही आहे, अशा अनेक नातेवाईकांना पत्र पाठवून झाले. औषधानं हात टेकलेले, औषध घेऊन काही उपयोग होणार नाही, अशा त्या म्हाताऱ्याला कळलं की आता आपल्या आयुष्याचे काही 2-3 महिनेच उरलेले आहेत. या 2-3 महिन्यात आता बऱ्याच काही गोष्टी करून घ्याव्या लागणार आहेत. आता 2-3 महिने म्हटलं की मे, जून, जुलै, बघा
मे, जून, जुलै. आता या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागणार आहेत हे त्या म्हाताऱ्याला कळलं होतं आणि त्याने मग घरामध्ये एक वेगळाच गलका करायला सुरुवात केली. म्हाताऱ्याने आपल्या पोरींना बोलावून घेतलं. म्हणाला, नाहीतरी तुम्ही काही फार आपलं कर्तृत्व दाखवू शकलेलं नाही जेवढं मी दाखवलं. शिका शिका म्हणत होता ना ते. तुम्ही काही कर्तृत्व दाखवू शकलेलं नाही आहेत. मीच कमवलं जे काही कमवलं ते माझंच नाव आहे. तुम्हाला बाकी काय सत्तेची पदं मिळणार असतील ती माझ्यामुळेच सगळं सांगून टाकलं. आणि म्हणालो की आता आपल्याला आपला खेळ जमत नाही आहे तर दुसऱ्याचा मोडावा लागेल. त्या कामात मला तुमची मदत हवी आहे. मग काय, आपल्या दारातलं गाढव म्हणले काम कमी करताय, त्याच्याकडून काम झालं पाहिजे. मग मी मुद्दाम काय करीन की गाढवाच्या समोर तुम्हाला उगी उगी म्हणेल, नाही नीट केलं तर तुमचं लग्न गाढवाशी लावून देईल. गाढव आपलं बसेल दारात. त्याला वाटेल की आता पोरगी अभ्यास तर हुशार नाहीच आहे, अभ्यास तर करणार नाहीच आहे, कामही नीट करता येणार नाही आहे, तर त्या गाढवासोबत तुमचं लग्न लावून देईल असं मी रोज म्हणेल एकदा तरी. त्याला ऐकू जाईल अशा आवाजात. आणि गाढव आपल्या दरबारात आपल्या दारात आपलं काम करत राहील. आणि घडलंही तसंच. हे गाढव म्हातारं आपला पोरीसोबत लग्न लावून देईल. आता यातली पोरगी सत्ता नावाची मुलगी म्हाताऱ्याकडे होती असं गृहीत धरा. म्हणजे काहीतरी नाव दिलं पाहिजे की सत्ता नावाची मुलगी म्हाताऱ्याकडे होती असं गृहीत धरा. आणि या सत्तेसोबत आपलं लग्न लावलं जाईल या अपेक्षेने हे गाढव त्याच्या घरात माल वाहतूक करू लागलं, माती वाहतूक करू लागलं, केलेले पाणी वाहून आणू लागलं. सगळी कामं जे जे म्हणून ते म्हातारं काम सांगेल ते सगळी कामं ते गाढव इमाने इतबारे करू लागलं. आणि त्याला वाटू लागलं की आता सत्तेसोबत आपला विवाह होणार आहे. वाटूच लागलं गाढवाला. 2-3 महिने उरलेत आणि म्हाताऱ्यानं सांगून पण टाकलं की गाढवाचं काम या 2-3 महिन्यात करावं लागणार आहे. लग्न लावण्याचं काम, सत्तेसोबत लग्न लावण्याचं काम 2-3 महिन्यात करावं लागणार आहे. मग काय, गाढव अजून चेकाळत राहिलं. आणि मग त्याने काय सांगितलं म्हाताऱ्याने की याला खरं वाटलं पाहिजे लग्न लागणारच आहे, आपलं होणारच आहे म्हणून जे जे म्हणून सोयरीक आलेली होती आधी त्या सत्तेचा पती होणार होते त्या सगळ्यांचा खेळ करण्याची जबाबदारी या गाढवावरच देऊन टाकली. ते म्हणलं ते आलं कुणी त्याला लाथ मारायची, आलं कुणी की लाथ मारायची. आणि रोज दुगण्या झाडून सत्तेसोबत विवाह करण्याचा अधिकार असलेल्या माणसाला हकलून लावायचं. बघ तू रोज करशील तर ते येणार नाही, ते पळून जाईल तुझ्या लाथा खाऊन. आणि मग सत्तेसोबत संसार करायची त्याच्या मनातली कल्पना निघून जाईल. गाढवाच्या लाथा खाण्यापेक्षा निघून गेलेलं बरं असं त्याला वाटेल. तो निघून जाईल आणि तू मात्र आरामात लग्न करू शकशील. हे काम सुद्धा दिलं. मरता मरता गावचं कांड करायचं ना, अनेकांना त्रास द्यायचा आहे ना, मग कुठल्या लोकांना काय बदनाम करायचं आहे हे सगळी प्लॅनिंग करून झाली. आणि या सगळ्या प्लॅनिंग नंतर त्यानं गाढवाला ही जबाबदारी दिली की आता तू अनेकांचे खेळ बिघडवायचे. म्हणजे पत्र लिहून पाठवलं तर होतच त्या लोकांना. ह्या गाढवाला ते खेळ करण्यासाठीची सुपारीत दिल्यासारखं केलं. आणि ते गाढव उगाचच म्हाताऱ्यानं सांगितल्याप्रमाणे जून जुलै किंवा जुलै ऑगस्टमध्ये कांड होणार आहे म्हणून अख्ख्या गावची बदनामी करत सुटलं. हा फालतू, तो फालतू. आपल्या आजूबाजूच्या गाढव मित्रांना गोळा केलं. त्यांच्याकडून बराच रियाज करून घेतला. गावात अफवा पसरवायचा असा रियाज करून घ्यावा लागतो. आणि मग तो रियाज करून घेतला. अशा अनेक गाढवांना पटवून खोट्या अफवा पसरवायला सुरुवात केली आणि अनेक लोकांना त्रास होईल अशा कृती केल्या. आता गाढव मंडोळी बांधून बसलाय. आपलं सत्तेसोबत लग्न होणार आहे आणि म्हातारं कसा खेळ बिघडवला म्हणत दवाखान्यात पडून आता उपचार घेत आहे. उपचार सुद्धा असे ज्याचा काहीच उपाय होणार नाही, उपयोग होणार नाही आणि अपायही होणार नाही. बघूया म्हाताऱ्याच्या पुढच्या गोष्टीत. म्हातारा गेल्यावर बांबू घातल्याच्या आरोपाखाली गाव आज जातोय की म्हाताराच 2 बांबूवर चौघाच्या खांद्यावर निघून जातोय. नमस्कार.
जनजागृतीचा विधायक